जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उतरती कळा. म्हणजेच मित्रांनो, शिंदे गटाचा हा बडा नेता, पहिला खासदार अखेर लागला ठाकरे बंधूच्या गळाला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे बंधूच्या एकीचा परिणाम मुंबईत दिसायला सुरुवात. भाजप शिंदे गटात अस्वस्थता वातावरण. म्हणजेच मित्रांनो, अनेक माजी खासदार, माजी नगरसेवक, माजी आमदार हे सर्व नेते ठाकरे बंधू एकत्र आलेले गळाला लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण मित्रांनो, आता हा शिंदेचा खासदार फुटायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच मित्रांनो, शिंदे गटातील पहिला खासदार हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आता आपल्याला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, ठाकरे बंधूंचा एकीचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, नेमकं काय झालंय, मित्रांनो नेमका कोणता बडा नेता आहे आणि मित्रांनो नेमकं कोण कोण उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे, नेमकी किती नगरसेवक प्रवेश करणार आहेत आणि बडा नेता कोणता आहे, म्हणजेच मित्रांनो पहिला खासदार हा कोणता खासदार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण हे बघूया की नेमका कोणता खासदार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवकांनी, अनेक नेत्यांनी आणि अनेक आमदारांनी, माजी आमदारांनी, माजी नगरसेवकांनी, शाखा प्रमुखांनी असे बरेच प्रकारच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. पण मित्रांनो, ते सर्व नेते हे परत एकदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, हे सर्व नेते म्हणजे माजी नगरसेवक, माजी शाखा प्रमुख असो किंवा माजी आमदार, माजी खासदार हे सुद्धा परत एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले असल्याचं आपल्याला माहिती मिळाली आहे. कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं असलं तरी मित्रांनो, येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये नेमकं काय होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कारण मित्रांनो, हे जे नेते आहेत ते म्हणजेच माजी नगरसेवक, आमदार, माजी खासदार हे सर्व नेत्यांना आता अशी भीती लागली आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांनाही सर्व मराठी माणूस ही त्यांच्या बाजूने जाईल अशी त्यांच्या मनात भीती आहे. म्हणजे मित्रांनो, त्यांना जर निवडून यायचं असेल तर ठाकरेंपाशी गेले तर आपले सहज निवडून येतील असं वाटू लागलं आहे, असं त्यांच्या मनामध्ये विचार यायला सुरू झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, ठाकरे बंधू एकीचा फायदा हा आता पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, पहिला खासदार हा ठाकरे गटामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. आणि त्यातच मित्रांनो, 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला म्हणजेच वाढदिवसाला राज ठाकरे यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्यात. म्हणजे तुम्ही मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या बर्थडेला म्हणजेच वाढदिवसाला राजसाहेब ठाकरे यांनी घरी भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे की ती म्हणजे मित्रांनो, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणार असल्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि त्यातच मित्रांनो, हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. कारण मित्रांनो, हे दोघे बंधू जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर तर सत्ता फडकावतीलच असे चित्र आहे. पण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जागा या त्यांना मिळतील आणि चांगल्या प्रकारे महानगरपालिकाही ताब्यात घेतील असं आता चित्र आहे. ठाकरे बंधूच्या पाठीमागे मराठी माणसांची एकी असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, ठाकरे बंधूच्या पाठीमागे सर्व महाराष्ट्रातील मराठी माणूस हा त्यांच्या पाठीमागे म्हणजे मित्रांनो त्यांना एकीचा फायदा हा म्हणजेच मित्रांनो, दोघे बंधू जर एकत्र आले तर त्यांना सर्वात मोठा फायदा हा होणार असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, आता वाढदिवसाला सोबत आले तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि मित्रांनो, जर या दोघांची खरंच युती झाली तर नेमकं काय काय होणार आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणाची सत्ता येईल हे तर आपल्याला पुढे पाहायचं आहे. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की नेमका मित्रांनो कोणता खासदार आहे आणि नेमके कोणते बडे नेते ठाकरेंच्या गळाला लागले आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर मित्रांनो, माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे सुद्धा 2 दिवसापूर्वी असंच बोलले होते की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र येणार असेल तर मराठी माणसांना कल्याणच होईल. कारण मित्रांनो, मराठी माणसांची ताकदच वाढेल. त्यांच्याच मते गेल्या काही दिवसापूर्वी व 1.5 वर्षापूर्वी त्यांना जे लोकसभेला तिकीट नाकारून रवींद्र वायकर जे बाहेरून आलेले त्यांना शिंदेने तिकीट दिलं तेव्हापासून गजानन कीर्तीकर हे नाराज होते. कीर्तीकरांचे सुपुत्र हे ठाकरेंच्या सोबत होते आणि
ते ठाकरेंच्याच पक्षात राहिले, परंतु गजानन कीर्तीकर हे मात्र शिंदेकडे गेले होते. मात्र त्यांचा भ्रम निराश झालेला दिसत आहे आणि त्यांनी जेव्हा जेव्हा वक्तव्य केली ती म्हणजे भाजप विरोधात आणि शिंदे गटाविरोधातच केली होती. म्हणजेच मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं होतं की मुंबईमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसांसाठी कल्याणच होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातच मित्रांनो, ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी माणसांना बळ येईल आणि त्यांच्या मागे जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रामधील सुद्धा मराठी माणूस हा ठाकरे बंधूंना सपोर्ट करेल, म्हणजेच साथ देईल, असं आता तरी चित्र आहे. तर मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये परत एकदा ठाकरे ब्रँड निर्माण होईल आणि त्यामुळेच मित्रांनो शिंदेंना सोडून जायचे त्यांची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते काही दिवसापासून शिंदे विरोधी व शिंदे गटाच्या विरोधात वातावरण तयार करत होते. आणि 2 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले होते. त्यामुळे मित्रांनो, गजानन कीर्तीकर असं बोलले की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर म्हणजे जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली तर, आणि मित्रांनो 2 दिवसापूर्वी जसं युती राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची होणार, म्हणजेच मित्रांनो मनसे आणि शिवसेना पक्षाचे होणार असं स्पष्ट दिसत असताना आता मित्रांनो गजानन कीर्तीकर यांना मात्र मातोश्रीचे वेड लागलेलं दिसत आहे. म्हणजेच मित्रांनो, दोन्ही ठाकरे जर एकत्र आल्यानंतर आता गजानन कीर्तीकरांना पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षामध्ये जायचं वेड लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, गजानन कीर्तीकर हे पुन्हा एकदा ठाकरे यांना भेटून त्यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात गजानन कीर्तीकर हे शिंदेचे बडे नेते हेच ठाकरेंच्या गळाला लागणार असल्याचं चित्र आहे. आणि त्यातच मित्रांनो, जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार, माजी आमदार हे सर्व जर ठाकरे बंधूचे मराठी माणूस जर एकत्र आले तर ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभा राहिला तर मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये बरेच नेते हे परत एकदा ठाकरेंकडे येणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. कारण मित्रांनो, जर ठाकरेंकडे आलं तर मराठी माणसांची एकजुटी ठाकरेंच्या पाठीमागे, म्हणजेच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या पाठीमागे, म्हणजेच जर ठाकरेंकडे आले तर नगरसेवकांना सुद्धा निवडणूक जिंकणं सोपं जाईल. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या महानगरपालिकेचे जर निवडून यायचं असेल तर मित्रांनो ठाकरेंकडे आल्याशिवाय पर्याय नाही, असं चित्र आहे. कारण मित्रांनो, मुंबईतील वातावरण बघता दोन्ही ठाकरे बंधू अतिशय चांगल्या प्रकारे ठाकरे बंधू वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, जर हे दोघे बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसाची एकजुटी त्यांच्या पाठीमागे उभे राहील, असं चित्र आहे. म्हणूनच मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून अनेक जण संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत देत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप शिंदे गटाला असेच मोठे धक्के बसणार आहेत व लवकरच कीर्तीकर यांचा सुद्धा पक्षप्रवेश, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, म्हणजेच खरी शिवसेना यांच्या पक्षामध्ये ते पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच गजानन कीर्तीकर हे शिवसेना पक्षामध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील काय, हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे मोठमोठे धक्के येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि महानगरपालिकेच्या अगोदर हे दोघे बंधू देणार असल्याची माहिती सूत्रांची मिळाली आहे. आणि मित्रांनो, त्यातच जर हे दोघे बंधू जर 100% एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा त्यांचा जर भगवा फडकेल. असं त्यातच जर हे दोघे बंधू जर 100% एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा त्यांचा जर भगवा फडकेल. म्हणजेच मित्रांनो, ठाकरे बंधूंचीच मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल, असं आता चित्र आहे. पण मित्रांनो, नक्की मुंबई महानगरपालिकेवर नेमके कोणाची सत्ता येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.